कॅनवा डाउनलोड करून ठेवून पैसे येत नाही. कॅनवा हा फक्त एक टूल आहे. पैसे क्लायंटकडून येतात. एक्झॅक्टली. आज भरपूर बिझनेस आहे, त्यांना पोस्टर्स, करोजल्स, ओके, ई बुक्सची गरज असते आणि त्याच्यासाठी त्यांना लागते एक बेटर डिझायनर, ओके, जे त्यांच्यासाठी ते वर्क करून देणार, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करणार आणि त्या बदलीवर तुम्हाला पैसे भेटणार. ओके, सो त्यासाठी आपण कॅनवाचा हेल्प घेऊ शकतो. ओके, आता कॅनवा थ्रू पैसे कसे कमवायचे आणि सुरुवात कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, सो आहे नेक्स्ट आपलं, कॅनवा वापरून पैसे कमवायचे असतील तर सुरुवात कुठून करायचं. ओके, हा एक क्वेश्चन आहे जे माझ्या क्लायंटचा होता. तेच क्वेश्चन्स मी तुमच्यापुढे मांडत आहे. ओके, कॅनवा डिझायनिंग तुम्ही करत सगळ्या काही गोष्टी करताय, तर स्टार्ट कसं करायचं. स्टार्ट तुम्ही इंस्टाग्रामवरून करा. ठीक आहे, बिगिनर फ्रेंडली आहे आणि भरपूर क्रिएटर्स, भरपूर बिझनेसेस आता इंस्टाग्रामवर शिफ्ट होत आहे, जेणेकरून तिथे खूप चांगल्या पद्धतीने रीच पण भेटते आणि लवकरात लवकर आपला जो बिझनेस आहे, आपली जे पण इन्फॉर्मेशन तुम्ही लोकांपर्यंत तुम्हाला पोचवायची आहे ते लवकरात लवकर तुम्ही इंस्टाग्राम थ्रू पोचू शकता ॲज कम्पेअर टू फेसबुक, यूट्यूब, ओके, लिंक्डइन. सो इंस्टाग्राम इज अ फास्ट प्लॅटफॉर्म वेअर यू विल गेट अ मॅक्झिमम रीच. ओके, सो आज जवळपास प्रत्येक बिझनेसला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं असते. त्यासाठी त्यांना लागतात फेस्टिवल पोस्ट, ऑफर पोस्ट, प्रोडक्ट पोस्ट, स्टोरी डिझाईन्स, सोशल मीडिया क्रिएटिव्ह. ठीक आहे, आज भरपूर म्हणजे तुम्ही बघू शकता कुठे ऑफर्स आहे, कुठे ॲडव्हर्टाईज चालू आहे, कुठे स्टोरी मार्केटिंग होत आहे. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह स्टोरी दिसत आहे. सो त्यांना त्या डिझायनरची गरज असते, त्या करोजलची गरज असते, त्या अट्रॅक्टिव्ह स्टोरीची गरज असते, किंवा कुठे काही प्रमोशन करायचं आहे, ऑफर प्रोव्हाइड करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी कोणा थ्रू ते डिझाईन करतात. कॅनवा, ज्यांना कॅनवाचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांना डिझाईन येतात, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्हिटी करू शकतात, त्यांनाच ते प्रोजेक्ट भेटणार ना. सो तुम्हाला असे पोस्ट किंवा असे डिझाईन्स क्रिएट करायचं आहे. ओके, पण फक्त पोस्ट नाही, अजून एक सर्व्हिस आहे ज्याची डिमांड खूप वाढली आहे. कोणती सर्व्हिस असेल ते. नेक्स्ट, ई बुक डिझाईन करूनही पैसे कमवू शकता. ओके, ई बुक, आज भरपूर कोचेस आहे, टीचर्स आहे, ठीक आहे, क्रिएटर्स आहे, त्यांना ई बुकची म्हणजे ई बुक ज्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी, जसं की ई बुक कव्हर झालं, PDF डिझाईन झाले, वर्कशीट झाले, चेकशीट झाले, वर्कबुक झाले, तयार करून देण्यासाठी डिझायनरची गरज असते. कोचेस काय करतो, कोचेस ई बुक तयार करतो, डिझाईन करण्यासाठी फ्रीलान्सर हायर करतो, फ्रीलान्सरला पेमेंट मिळतो. इफ वी आर डुईंग डिझाईन, ओके, अँड गिव्ह टू दॅट पर्सन हू वॉन्ट प्रॉपर डिझाईन ऑन देअर ई बुक्स, सो त्यांनी तर आपल्याला पैसे देणारच ना, जे आपण डिझाईन करून देत आहे. आता आपल्याकडे कोणती स्किल आहे, कॅनवा डिझाईन, ग्राफिक डिझायनिंगची आपल्याकडे स्किल आहे, तर आपण ॲज अ फ्रीलान्सर ते प्रोव्हाइड करू शकतो त्यांना सगळ्या गोष्टी. ओके, आणि जास्त जर कोचेसला ई बुकची गरज असते, जे आता मी तुम्हाला सांगितलं ना, ई बुक कव्हर्स, PDF डिझाईन, वर्कशीट, चेकलिस्ट, वर्कबुक्स, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना गरज असते. ओके, पण 2026 मध्ये सर्वात जास्त डिमांड कोणत्या कॅनवा सर्व्हिसला आहे ते मी तुम्हाला सांगतो. 2026 मध्ये सर्वात जास्त डिमांड आहे करोजल डिझाईन. इंस्टाग्राम क्रिएटर रोज कॉन्टेंट टाकतात, करोजल डिझायनर्सची गरज असते. आज तुम्ही इंस्टाग्रामवर भरपूर क्रिएटर बघितले असेल आणि ते खूप सारे नाही का करोजल्स टाकतात, पोस्ट टाकतात, AI व्हिडिओज टाकतात, राईट, AI इमेजेस टाकतात. सो हे ते स्वतः नाही टाकत. ज्यांचं जे पेज आहे, मिलियन्समध्ये त्यांचे फॉलोअर्स असतात, ते स्वतः पोस्ट नाही टाकत, ते स्वतः एडिटिंग्स अँड ऑल द थिंग्स नाही करत. ते एका डिझायनर, कॅनवा डिझायनर, जो करोजल डिझायनर असते त्याला हायर करतो, त्याला तो वर्क प्रोव्हाइड करतो आणि करोजल डिझायनर त्याच्याकडून एका डिझाईनचे 1000 ते 2000 रुपये घेतात. येस, लिटरली. स्टार्टिंगला आपण बिगिनर ॲज अ लेवल आपण काम करत आहे, तर आपण 200 रुपये 300 रुपये चार्ज करू शकतो एका डिझाईनचे. जेव्हा आपण प्रोफेशनल लेवलवर येतो तो आपण ऑटोमॅटिकली 1000 ते 2000 रुपये एका डिझाईनचे चार्ज करू शकतो. आणि जसं जसं आपल्याला आपला क्लायंट फ्लो वाढणार, तसं जसं आपली इन्कम पण त्या अकॉर्डिंग वाढत असणार. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण क्लायंट मिळणार कुठून हा प्रश्न येतो. आता कॅनवा येते, पण क्लायंट मिळणार कुठून. स्किलपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे क्लायंट शोधणं. सुरुवातीला क्लायंट शोधण्यासाठी ही ठिकाण पुरेशी आहे. आता कोणते कोणते ठिकाणचं आहे, जसं की इंस्टाग्राम, फेसबुक ग्रुप्स, लिंक्डइन, व्हॉट्सअप स्टेटस, लोकल बिझनेस. ठीक आहे, आज
इंस्टाग्रामवर भरपूर तुम्ही क्लायंट्सला एंगेज करू शकता, ठीक आहे, त्यांना DMs करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप्सवर तुम्ही नाही का तुमचं डिझाईन अपलोड करू शकता, चांगलं स्वतःचं चॅनल क्रिएट करून. व्हॉट्सअप स्टेटसवर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकता. फेसबुक ग्रुप्स आहे, भरपूर ग्रुप्स आहे आजच्या डेटमध्ये. मी स्वतःचं फेसबुक अकाउंट ओपन केलं ना, एवढे सारे ग्रुप भेटतात मला, जॉब रिलेटेड असेल किंवा बिझनेस रिलेटेड असेल, ओके, किंवा असे कॉलेजेसची कम्युनिटी असतात, ओके, फ्रेंड्सची कम्युनिटी असतात, आणि एज्युकेशनल बेस्ड कंटेंटची कम्युनिटी असतात. तिथे तुम्ही ते डिझाईन पोस्ट करू शकता. आता तुम्ही प्रायव्हेट ग्रुपवर पोस्ट नाही करू शकत, पण तुम्ही पब्लिक पोस्ट ग्रुपवर तर पोस्ट करू शकता ना आपलं क्रिएटिव्हिटी. जर कोणाला ते ऑब्झर्व झालं तर दे विल कनेक्ट विथ यू अँड दे विल गिव्ह यू द प्रोजेक्ट. ओके, तर ह्या सगळ्या लोकल बिझनेसेसमध्ये पण तुम्ही सगळ्या गोष्टी पोचू शकता. ओके, आणि लिंक्डइन, दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू क्रिएट गुड कंटेंट्स. ओके, चांगले डिझाईन्स तिथे अपलोड करा. रोज डेली बेसिसवर एक डिझाईन पण तुम्ही तिथे अपलोड करणार, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला रीच भेटते. तुम्ही इंटरनॅशनल क्लायंटला पण एका प्रोजेक्ट प्रोव्हाइड करू शकता, नॉट ओनली फॉर डोमेस्टिक इंडिया. ओके, इंटरनॅशनल लेवल पण तुम्हाला काम करायचं तर लिंक्डइन इज द बेस्ट प्लॅटफॉर्म आणि त्याची रीच भेटते. आज माझ्या लिंक्डइन प्रोफाईलवर मला इंटरनॅशनली क्लायंट्स सोबत नाही का एंगेजमेंट करायचा नाही का चान्स भेटत आहे, कारण की मी रोज त्याच्यावर नाही का कुठे ना कुठे पोस्ट टाकत आहे, काही अचिव्हमेंट्स टाकत आहे. तर ते काय करते, फक्त डोमेस्टिक लोकांपर्यंत नाही पोहोचत लिंक्डइन. ओके, ते इंटरनॅशनल लोकांपर्यंत पण तुमच्या पोस्ट पोहोचवते आणि तिथून मला रिझल्ट्स भेटले, नॉट दॅट मच पण भेटले आहे रिझल्ट. सो तुम्ही तो पण एक ऑप्शन ठेवू शकता. बाकी फेसबुक, आता तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेज बघा इथे, ठीक आहे, मी तुम्हाला इथे शो करत आहे. ओके, माझे 27,000 प्लस फॉलोअर्स आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप सारे करोजल्स अपलोड केलेले आहे. ते माझ्या बिझनेससाठी, माझा ॲफिलिएट बिझनेस फ्रीलान्सिंगसाठी मी अपलोड केलेले आहे. ओके, व्हिडिओ कंटेंट्स पण आहे, तुम्ही बघू शकता. याची लिंक मी माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये दिलेली आहे. आणि येस, फेसबुक ची पण माझी प्रोफाईल आहे, तिथे पण 33,000 प्लस फॉलोअर्स आहे माझे. ओके, तिथे पण सेम पोस्ट करोजल्स कंटेंट्स मी अपलोड करत आहे आणि खूप चांगला फॉलोअर्स भेटलाय. अजून आता यूट्यूबवर पण आलेलं, ओके, त्याच्यावर पण मी हसलिंग करत आहे. तर कुठे ना कुठे जेव्हा आपण क्रिएटिव्हिटी करतो आणि ते ऑडियन्सला आवडते, तर कुठे ना कुठे आपल्याला मोटिवेशन भेटते अजून चांगलं काम करावं, अजून एंगेज करावं लोकांसोबत, जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो. मी स्वतः कॅनवाचा यूज करून खूप चांगल्या पद्धतीने घरी फ्रीलान्सिंग करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंग सुद्धा करत आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार, व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगणार. जर तुम्हाला माझा सपोर्ट आणि गायडन्स पाहिजे असेल या जर्नीमध्ये तर मी तुम्हाला त्याचा रोडमॅप देतो. ओके, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आता आपण येऊ, जसं की आता ग्रुप्स वगैरे इंस्टाग्रामवर सगळ्या गोष्टी आपण पोस्ट वगैरे टाकले. ओके, क्लायंट मिळवण्याची गोष्ट आपण करत आहोत. ओके, 5 सॅम्पल डिझाईन करा, रोज 10 बिझनेसला DM करा, कन्व्हर्जन सुरू करा, पहिला क्लायंट मिळवा. ठीक आहे, आता बिगिनर आपण असतो, आपल्याकडे ना फॉलोअर्स असतात ना तेवढ्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे एंगेजमेंट तेवढी नसते, रीच तेवढं आपल्याला भेटत नाही. तर आपण काय करायचं, 5 डिझाईन सॅम्पल्स वगैरे चांगलं हायलाइट्स मेंटेन ठेवा, तुमचं बायो चांगलं ठेवा, DP चांगलं ठेवा, ठीक आहे, आणि त्याच्यावर पोस्ट टाकणं स्टार्ट करा. रोज एक कॉन्टेंट किंवा 2 कॉन्टेंट डेली बेसिसवर तुम्हाला टाकायचं. ओके, आणि जे बिझनेसेस आहे ज्यांचे फॉलोअर्स चांगले आहे त्यांना तुम्ही नाही का कोलॅबरेट करू शकता, त्यांना तुम्ही DM करा, चांगलं DM करा. हाय, आय जस्ट सीन युअर प्रोफाईल आणि तुमची प्रोफाईल मला खूप चांगल्या पद्धतीने वेल मेंटेन दिसली आणि मला आवडली तुमची प्रोफाईल आणि मी हाय म्हणजे जे पण तुमची सर्व्हिस आहे ते तुम्ही त्यांना समजून सांगा की मी करोजल डिझाईन करून देऊ शकतो, मी तुम्हाला हेल्प करू शकतो तुमच्या बिझनेसेसमध्ये. ओके, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार. ओके, तर त्यांच्यासोबत कन्व्हर्जन वाढवा. असे 10 लोकांना पण केलं ना तुम्ही, मी लिटरली सांगतो 2 ते 3 लोकांचा रिप्लाय तुम्हाला येणार. कधी येणार रिप्लाय, जर तुमची प्रोफाईल चांगली असेल तर. बरोबर आहे, जे सॅम्पल्स मी तुम्हाला 5 सांगितले ते चांगला डिझाईन करा, पोर्टफोलिओ क्रिएट करा. जर त्यांना वाटलं की हा प्रोफाईल चांगली आहे, प्रोफेशनल आहे, जेन्युइन वाटत आहे, तर ते तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देणार. मग तिथून तुम्हाला तो क्लायंट मिळतो. ठीक आहे, मी स्टार्टिंग ॲज अ बिगिनर जेव्हा माझे नाही का 100 फॉलोअर्स होते ना, मी तसंच स्टार्ट केलं होतं बिझनेस. ओके, हे करावं लागणार. स्टार्टिंगला आपल्याला हसलिंग खूप जास्त करायची, मग जसं जसं फ्लो वाढला सगळं नॉर्मल होते. ओके, सो कॅनवा शिकणारे खूप आहे, क्लायंट शोधणारे खूप कमी आहेत, म्हणूनच कमी लोक पैसे कमवतात लिटरली. आणि ज्यांनी कमवलं ना ते एवढे कमवू शकतात जे कधी विचार पण नाही केला. ओके, फक्त पेशन्स, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवावं लागणार. ओके, तर सुरुवातीला किती पैसे मिळू शकतात, कॅनवामधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हे कॅनवावर नाही, हे तुमच्या स्किल आणि क्लायंटवर डिपेंड करते. ठीक आहे,
1 ते 2 छोटे क्लायंट्स स्टार्टिंगला फर्स्ट इथे फोकस करायचा आहे. 1 ते 2 क्लायंट पण भेटलं तरी खूप आहे. 5 ते 10 डिझाईन्स तुम्ही बनवून देऊ शकता त्यांना. पोर्टफोलिओ चांगला बिल्ड करा. ठीक आहे. सुरुवातीला एक क्लायंट पण असेल आणि चांगला नाही का तुमचे डिझाईन्स चांगल्या प्रोफाईलमध्ये अपलोड झाले, जे की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, आणि चांगला पोर्टफोलिओ बिल्ड केला तर ॲटोमॅटिकली क्लायंटचा फोकस तुमच्या प्रोफाईलवर जातो. आणि यावर फोकस करा. ठीक आहे, सांगितलेलं आहे. मोठ्या इन्कमचा विचार नंतर करता येतो, लिटरली. ओके, ऑब्व्हियसली जर तुम्हाला इन्कमवर तुम्ही फर्स्टली फोकस करत असाल तर तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार. तुम्हाला स्किलवर फोकस करावं लागेल. ओके, सो बिगिनर ॲज अ बिगिनर तुम्ही 1000 ते 5000 रुपये कमवू शकता. जर जास्त क्लायंट्स हळूहळू वाढले तर 5 ते 10 ते 15 हजारापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि जर रेग्युलर क्लायंट यायला स्टार्ट झाला तर तुम्ही 15,000 पेक्षा जास्त एका दिवसात कमवू शकता. ठीक आहे, जर रेग्युलर असे क्लायंट्स लीड फ्लो झाला ना एक वेळा तर मशीन ऑटोमॅटिकली जोरात चालते. मग तेव्हा वेळ पण नाही भेटणार, तुम्हाला हायर करावं लागणार कॅनवा डिझायनरला. लिटरली सांगत आहे. ओके, पहिली पेमेंट आली यापेक्षा पहिला क्लायंट मिळाला का हे जास्त महत्वाचं आहे, जे की मी इथे ऑलरेडी राईट सगळं बनवून ठेवलेलं आहे, म्हणून त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगत आहे. ओके, पण तरीही 90% लोक कॅनवा मधून पैसे का कमवत नाही ते आता मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो. 90% लोक कॅनवा मधून पैसे का कमवत नाही? कारण ते कॅनवा शिकतात पण क्लायंट शोधत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. क्लायंट शोधायचा आहे. आता क्लायंट कसं शोधायचं? खूप लोक कॅनवा कोर्स घेतात, टेम्पलेट्स बनवतात, नवीन फीचर्स शिकतात. कॅनवा शिकून इन्कम निघत नाही, पण पोर्टफोलिओ तयारच करत नाही, क्लायंटला डीएम करतच नाही. ठीक आहे, रोज ऍक्शन घेत नाही, जे की कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. कन्सिस्टन्सी, पेशंट, डिसिप्लिन तुम्हाला ठेवावं लागणार. ओके, कॅनवा वापरून क्लायंटची प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर इन्कम मिळते. ओके, राईट. सो कॅनवा शिकण्यापेक्षा जास्त 5 सॅम्पल डिझाईन तयार करा. कॅनवा बिगिनर रोड मॅप हवी असेल तर मला तुम्ही रिप्लाय करा कॅनवा म्हणून. मी तुम्हाला सगळी डिटेल ते पाठवणार. आता सगळं काही मी या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. ओके, माझ्याकडे नाही काय कॅनवा बिगिनर रोड मॅप पण आहे, क्लायंट मिळवण्याची स्ट्रॅटेजी पण आहे, सुरुवात कुठून करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करणार आणि सगळी डिटेल तुम्हाला कॅनवाबद्दल प्रोव्हाइड करणार. अजून पण तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं असेल, कॉन्टेंट रायटिंगमध्ये, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, असे भरपूर स्किल मी शिकले, AI टूल्स. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही मला कमेंटमध्ये हाय अंकितच टाईप करा. जर तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करायचं असेल, जर तुमच्याकडे कोणते पण प्रोडक्ट नाही, सर्व्हिस नाही, तरी आपण घरी बसल्या बसल्या पैसा कमवू शकतो. ठीक आहे, कोणत्या पण कंपनीचे सर्व्हिस आणि प्रोडक्ट जर आपण इतर व्यक्तींना रिकमेंडेड केलं आणि त्यांनी तुमच्या ॲफिलिएट लिंक थ्रू प्रोडक्ट परचेस केला तर तुम्हाला नाही का खूप चांगल्या पद्धतीने कमिशन भेटते. जसं की मी ज्या प्लॅटफॉर्म सोबत काम करताय त्याच्यामध्ये मला 50 to 60% कमिशन भेटते. ओके, माझ्याकडे काही प्रोडक्ट नाही, काही सर्व्हिसेस नाही, पण त्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहे. ओके, जर तुम्हाला ते पण करायचं असेल तरी पण सुद्धा कमेंटमध्ये हाय अंकित टाईप करा, कारण की सगळी डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड नाही करू शकत. मी माझा व्हॉट्सअप नंबरवर मी तुम्हाला सगळी डिटेल प्रोव्हाइड करणार, जिथे म्हणजे एकच प्लॅटफॉर्म आहे, इथे सगळ्या आपण गोष्टी शिकू शकतो आणि मी तुम्हाला सपोर्ट करणार. मी सगळ्या गोष्टी तुमचे क्लिअर करणार. त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला स्टार्ट करायचं आहे की नाही स्टार्ट करायचं आहे. ओके, बट कोणता पण बिझनेस स्टार्ट करायसाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे पर्सनल ब्रँडिंग, स्वतःचं अस्तित्व, स्वतःची आयडेंटिटी. कारण की लोक प्रोडक्ट आणि सर्व्हिसवर आधी विश्वास नाही ठेवत, आधी विश्वास ते तुमच्यावर ठेवतात. ठीक आहे ना, तुम्हाला नीड समजता आल्या पाहिजे की कस्टमरची नीड काय, त्यांची प्रायोरिटी काय. ओके, आणि त्या अकॉर्डिंग तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्यांच्या लाईफमध्ये किती महत्त्वाचं ठरणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजे, तेव्हाच कस्टमर तुम्हाला पेमेंट करणार. ओके, सो ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असे भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नॉट ओनली धिस टाईप ऑफ कॅनवा अँड कॉपी रायटिंग कंटेंट, असे भरपूर डिजिटल स्किल जे मी शिकत राहणार, जे नवीन नवीन गोष्टी मी रिव्हील करणार या इंडस्ट्रीमधून, त्या गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आणि कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. मी सगळे डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करतो. ओके, बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.